लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं लाईट इमिटिंग डायोड LED. या व्हिडिओपासून आपण सुरुवात करतो आहोत ट्रान्झिस्टर. आणि या ट्रान्झिस्टरमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक गोष्टी शिकणार आहोत, ज्या गोष्टी आपल्याला पुढच्या 3 डेरिव्हेशनसाठी गरजेच्या असतील. चला, BJT म्हणजे काय? बायपोलार जंक्शन डायोड. बायपोलार जंक्शन डायोड त्यालाच म्हटलं जातं ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर. बीजेटी म्हणजेच काय? ट्रान्झिस्टर. बीजेटी म्हणजेच काय? तुमचं ट्रान्झिस्टर. ठीक आहे, ओके. आता बायपोलार जंक्शन, दोन जंक्शन तयार झाले पाहिजे डायोडमुळे. दोन जंक्शन तयार झाले पाहिजे तुमचे डायोडमुळे. आता दोन जंक्शन कधी तयार होते? जेव्हा दोन पी, एक पी आणि दुसरा एन असे एकत्र येते तेव्हा PN बनतो, मग एक जंक्शन तयार होतो. असे किती जंक्शन तयार होते? दोन. म्हणून इथं काय करा मला? 3. एक तर दोन पी घेईन आणि एक एन घेईन, और एक एन घेईन, दोन एन घेईन आणि एक पी घेईन. असे दोन एकत्र जर केले तर तुम्हाला काय भेटेल? ट्रान्झिस्टर. ठीक आहे, चला या पद्धतीने. एक तर तुमचा PNP दोन एकत्र झाले, PN आणि NP. ठीक आहे, इथं NPN. इथं काय? N किती आहे? 2 आणि एक P. इथे काय? P 2 आहे आणि एक N आहे. ठीक आहे, चला PN आणि NPN आणि PNP. चला, PNP ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टर. ठीक आहे, PNP ट्रान्झिस्टर. PNP ट्रान्झिस्टर म्हणजे काय? या पद्धतीने बघा. ठीक आहे, PNP ट्रान्झिस्टर. चल, अजून ॲरोचं मी काही बोललो नाही, त्याच्यामुळे ॲरोवर डिस्कस करण्यात अर्थ नाही. हा सिम्बॉल आहे, हा ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. या ट्रान्झिस्टरच्या सिम्बॉलमध्ये PNP आणि NPN दाखवते. ऑलवेज असं लक्षात ठेवायचं आहे, असं एक लक्षात ठेवायचं आहे. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम P to N. कसं फ्लो होणार आहे? P to N. चला, मी जर असं डायरेक्शन दिलं तर तुम्हाला काय लक्षात आलं? या साईडला काय असलं? P आणि या साईडला काय असलं? N. म्हणजे काय? PN आणि इथं काय असलं? मग N. मग हा कोणता ट्रान्झिस्टर झाला तुमचा? NPN ट्रान्झिस्टर झाला. फक्त ॲरोवरून आपल्या लक्षात आलं NPN ट्रान्झिस्टर झाला. नेक्स्ट. ठीक आहे, वा. आता मी ॲरो या पद्धतीने दाखवला तर तुम्हाला काय लक्षात आलं? इथं काय असलं? P आणि इथं काय असलं? N. मग इथं P आणि इथं N, तर इथं काय असलं? P. म्हणजे काय झाला? हा PNP ट्रान्झिस्टर. हा कोणता झाला तुमचा? PNP ट्रान्झिस्टर झाला. ठीक आहे, NPN आणि PNP ट्रान्झिस्टर झाला. आता पटकन दुसरं, त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट असतील. एक असेल EBC. ओके, चला. E म्हणजे काय? इमिटर. E म्हणजे काय? इमिटर. B म्हणजे काय? बेस. C म्हणजे काय? कलेक्टर. C म्हणजे काय? कलेक्टर. म्हणजे EBC. चला, लक्षात आलोच ठेवायचं आहे. हा जो करंट फ्लो होणार आहे, हा ह्या साईडला जो करंट आहे तो IB समजायचा, आणि या साईडला जो आहे ऑलवेज आउटपुट हा IC असतो, आणि हा काय मग IE. म्हणजे बेस, हा बेस साईड आहे. P कोणत्या साईडला? P बेसला आहे. हा C आणि हा तुमचा N. म्हणजे काय बघा, NPN मध्ये हा IB झाला, हा IC झाला आणि हा IE झाला. याच्यामध्ये असा करंट येईल. ठीक आहे, तसंच बा. मी काय म्हटलं? इथून काय झालं तुमचा? आता हा IB, हा IB याची डायरेक्शन बघा मध्ये येत होती, आता याची डायरेक्शन बाहेर येते. म्हणजे हा असेल तुमचा IE, आणि या साईडले काय होईल? या साईडला तो IC होऊन जाईल. लक्षात असं ठेवायचं आहे. इफ IE इनवर्ड्स मध्ये येत असेल तर IB अँड IC आउटवर्ड्स. लक्षात असंच ठेवायचं आपल्याला. जर इनवर्ड्स येत असेल तर IB आणि IC काय म्हणजे आउटवर्ड्स होईल. इफ IE आउटवर्ड्स, IE काय झालं तुमचा? आउटवर्ड्स गेला. जर IE आउटवर्ड्स गेला तर IB अँड IC इनवर्ड्स येतील. मग आता बघा, लॉजिक तेच लावलंय बघा. IE कुठे चाललाय? बाहेरच्या साईडला. तर IEB आणि IC या जंक्शनकडे येत आहेत. बघा, जर
हा जर आउटवर्ड्स असेल तर दोन्ही कसे होतील इनवर्ड्स, म्हणून इनवर्ड झाले. ठीक आहे, हे नका विचार करू NPN PNP NPN PNP असं लॉजिक नका विचार करू. आपण काय म्हटलं फक्त PNP आपण तर ओळखतो ॲरोवरून, पण मी काय म्हटलं करंटच्या डायरेक्शनवरून. जर करंट जर बाहेर जात असेल तर दोन मध्ये येतील, IB आणि IC. हा बघा, हा I मध्ये येतोय तर IB आणि IC काय होतील, बाहेर साईड जातील. हे झालं तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे, IN आउटपुट. PNP ट्रान्झिस्टर कसं ओळखलं, NPN ट्रान्झिस्टर कसं ओळखलं आपल्याला लक्षात आलं. ठीक आहे, NPN ट्रान्झिस्टर, NPN मध्ये कसं लक्षात ठेवलं, ॲरो. कसं लक्षात ठेवलं आपण, करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम द P to N. त्याच्यावरून P to N जर जात असेल, हा P असेल मग IN असेल, हा P असेल हा IN असेल, ॲरो बघायचं आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट हा झाला माझा IE आउटवर्ड्स आणि IB आणि IC. ठीक आहे, अजून काय लक्षात ठेवायचं आहे, इनपुट साईड. इनपुट साईड ऑलवेज फॉरवर्ड वाईज, ऑलवेज फॉरवर्ड वाईज, अँड आउटपुट साईड ऑलवेज रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. आता फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस तुम्हाला माहिती आहे. चला मी काय म्हटलं, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसवर जाऊया आपण. ठीक आहे, पहिले सिंपल डायग्राम, नंतर मग ट्रान्झिस्टर यूज करून आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस शिकूया. चला, इनपुट साईड आहे ऑलवेज फॉरवर्ड बायस आहे. चला मी बघितलं काय या पद्धतीने, हा ट्रान्झिस्टर आहे, हा ट्रान्झिस्टर आहे. मी काय म्हटलं, हा EBC. EBC म्हटल्यानंतर काय लक्षात आलं, इमिटर बेस कलेक्टर. चला मी म्हटलं PNP आहे, नका विचार करू तो NPN का PNP, आपण डायरेक्ट घेतलं PNP. ठीक आहे, आणि दुसरं पण घेऊन टाकू मग NPN पण लगेच. ठीक आहे, हा NPN आहे. परत काय, हा EBC. आता लक्षात काय घ्यायचं आहे, प्रॉब्लेम असा झाला, मी याला जर फक्त ईला जर इनपुट म्हटलं मग B आणि C काय होऊन जाईल, बीला आउटपुट म्हणू का सीला आउटपुट म्हणू. म्हणून आपण काय करतो, कॉमन घेण्याची गोष्टी करायला लागतो. मग कॉमन काय लक्षात येतो आपण, कॉमन. ठीक आहे, मग कॉमन सध्याला आपण काय करूया, कॉमन बीला करूया. म्हणून काय केलं मी, बीला कॉमन केलं आणि आ इथून E म्हणजे आई येऊन जाईल आणि आ तुमचा हा कोणता होईल, बेसचा करंट आहे म्हणून तुमचा बेस. ठीक आहे, बेसला कॉमन करून घेतलेलं आहे. मग याला मी कॉमन केलं तर या पद्धतीने. ठीक आहे, आणि याला मी बेसला परत कॉमन केलेलं आहे आणि याला मी या पद्धतीने कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे माझं आउटपुट आहे. पहा मग हा काय असेल, IC. मी जर म्हटलं I जर मध्ये येत असेल तर IB आणि IC काय बाहेर साईडला जाईल, हे IC बाहेर साईडला जाईल. ठीक आहे, चला हे काय झालं माझं. ओके, फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस करायचं आपल्याला. इनपुट साईड, हे इनपुट साईड कन्सिडर करायला. मग इनपुट साईड कसं आहे, फॉरवर्ड बायस. मग पॉझिटिव्ह P आहे आणि IN म्हणजे N, P आणि N कसे एकमेकांना कनेक्ट झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे मी काय कसं कनेक्ट केलं, फॉरवर्ड बायस आणि फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट केलं. नंतर मी त्या बघितलं काय बघायचं, कसं कनेक्ट करायचं, रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस म्हणजे काय, निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट करायचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट करायचं आहे, हा रिव्हर्स बायस झाला. ठीक आहे, हा फॉरवर्ड बायस आणि हा तुमचा रिव्हर्स बायस. चला याला पटकन कनेक्ट करून घेऊ, लवकर कनेक्ट करून घेऊ. ठीक आहे, फॉरवर्ड बायस म्हणजे काय, निगेटिव्हला कनेक्टेड, पॉझिटिव्हला कनेक्टेड या पद्धती. तसं याला रिव्हर्स बायस करायचं आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्टेड आणि निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्टेड या पद्धतीने. हे झालं तुमचं. ठीक आहे, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस कळालं. इनपुट साईडला कोणता, इनपुट साईड म्हणजे सुरुवातीचा साईड आणि आउटपुट साईड बाहेर साईड. ठीक आहे, आउटपुट साईडचा. दुसरा आता आपण बघतोय कॉमन गोष्टी. कॉमन इमिटर आपल्यासाठी महत्वाचं आहे, कॉमन इमिटर. आणि दुसरी गोष्ट आपल्यासाठी NPN महत्वाचं आहे का PNP महत्वाचं आहे, तर आपल्यासाठी महत्वाचं आहे NPN ट्रान्झिस्टर महत्वाचं आहे. NPN ट्रान्झिस्टर मोस्टली यूज असतो. ठीक आहे, कोणता ट्रान्झिस्टर यूज केला जातो, मोस्टली NPN ट्रान्झिस्टर. बिकॉज का बरं, ड्यू टू N टाइप contain more free electrons. ठीक आहे, मोर फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, मोर फ्री इलेक्ट्रॉन्स therefore current will be more. करंट काय झालं, मोर तयार होतोय. तसं PNP जर घेतला असता त्याच्यामध्ये एकच येणे म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय झाले असते, कमी झाले, जास्त ओ झाले असते, म्हणून आपण NPN यूज करतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, कॉमन इमिटर बघूया. कॉमन इमिटर
आता ट्रान्झिस्टरच्या स्वरूपात बघतो. हे आपण लॉजिक घेतलं, आता आपण काय करतो ट्रान्झिस्टरच्या स्वरूपात. चला, याला काय म्हटलं मी ई, याला काय म्हटलं मी ई, याला काय म्हटलं मी ई. मी काय यूज करतो NPNच, मी ऑलवेज NPNच घेणार आहे. हां, ई याला काय केलं मी कॉमन केलं, या पद्धतीने कॉमन केलं. हां, मग इथून काय केलं मी या पद्धतीने कनेक्शन केलं. चला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्टेड, निगेटिव्ह निगेटिव्हला कनेक्टेड, म्हणजे झालं माझं फॉरवर्ड बायस. हां, आणि आता इथून हा जर बाहेर येत असेल हे दोन्ही काय होतील मध्ये येतील. याचा विचार करू, हा एन आहे मग मध्ये कसं काय सांगितलं तुम्हाला, आई जर बाहेर जात असेल तर IP आणि IB आणि हे काय येतील एकत्र येतील. ठीक आहे. चल, हा कसं कनेक्ट करायचं आपल्याला रिव्हर्स बायसमध्ये, म्हणजे काय निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट करायचं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट, निगेटिव्हला कनेक्ट करायचं आहे. बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट केला आणि ह्या पद्धतीने कनेक्शन दिलं त्याला. हे झालं तुमचं कॉमन इमिटर. हे काय झालं तुमचा कॉमन इमिटर. सेम दुसऱ्या केस लागत असतो आपल्याला कधी कधी कॉमन बेस. कॉमन बेस म्हटल्यानंतर बघ या पद्धतीने कॉमन बेस करतोय मी. कॉमन बेस करत असेल तर काय होणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, हा काय असतो बेस असतो. हा बेस झाला, हा IB हा कॉमन करून घेतला. मग हा इथं फॉरवर्ड बायस आहे. इनपुट साईड कसं फॉरवर्ड बायस. कोणता ट्रान्झिस्टर घेतो आपण NPN. कोणता ट्रान्झिस्टर घेतो आपण NPN. हा काय असेल P आणि हा काय असेल N आणि हा काय असेल N. करंटची डायरेक्शन कशी P to N म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे, फॉरवर्ड बायस आहे. फॉरवर्ड बायस म्हणजे या पद्धतीने निगेटिव्हला कनेक्टेड, निगेटिव्हला कनेक्टेड, पॉझिटिव्हला कनेक्टेड, बरोबर की नाही. हा झाला तुमचा फॉरवर्ड बायस. त्याच्यानंतर याला निगेटिव्हला काय करणार पॉझिटिव्ह कनेक्टर आणि याला या पद्धतीने. हे झालं तुमचा कोणता कॉमन बेस करंट. ठीक आहे, चला पटकन याच्यामधून I जातो, इथून काय जातो IC जातो, सॉरी इथून काय येतो IB करंट येतो आणि इथून काय करंट येतो IC करंट येतोय. तसंच इथून कोणता करंट आहे, हा बेस कॉमन घेतलेला आहे, हा IB आहे आणि हा काय तुमचा हा E आहे आणि हा तुमचा काय IC आहे. ठीक आहे, हा जर बाहेर येत असेल तर हे दोघंच्या दोघं मध्ये येतील, हे दोघं काय येतील मध्ये येतील. ठीक आहे, लक्षात असं ऑलवेज ठेवायचं आहे. तुमचा करंट कोण प्रोव्हाइड करतं इमिटर. करंट कोण प्रोव्हाइड करतं इमिटर. अजून जागा भरपूर लागणार आहे आपल्याला. करंट कोण प्रोव्हाइड करतं इमिटर. मग इमिटर जर प्रोव्हाइड करत असेल, तुम्हाला सांगितलं इमिटर जर बाहेर जात असेल तर दोन इनपुट मध्ये येतात, तर बाय जंक्शन लॉ काय सांगतो तुम्हाला, बाय जंक्शन लॉ बाकी दोन करंटची काय करायला मला ॲडिशन, म्हणजे IC प्लस IB. हे लक्षात असतं, I इज इक्वल काय IC प्लस IB. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बा मी काय म्हणतो कॉम्पोनंट. हा झाला तुमचा कॉम्पोनंट. त्याच्यामध्ये काय करतो इमिटर म्हणजे E, B म्हणजे बेस, C म्हणजे कलेक्टर. चल, पहिलं साईज बोलतोय मी. साईज इमिटरची साईज कशी ठेवतो आपण. इमिटरची साईज आपण या पद्धतीने, ही डायग्राम मी आता व्यवस्थित काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी E, V आणि C जर म्हणत असेल तर बेस जो असतो तो व्हेरी स्मॉल असतो. बेसची साईज जी असते ती व्हेरी स्मॉल असते. बेसची साईज कशी असते व्हेरी स्मॉल, लेस. आणि हा राहील मॉडरेट आणि ही राहील मोर. ठीक आहे, मोर. ह्याची साईज जास्त आहे, याची साईज कमी, याच्यापेक्षा कमी, मॉडरेट. ठीक आहे, साईज. इम्प्युरिटी कुठे जास्त आहेत, इम्प्युरिटी सर्वात जास्त इथं असतो कुठं इमिटरकडे, म्हणजे इम्प्युरिटी मोर. इथं तर लेसच असेल, इथं तर मॉडरेट असेल. मग चला करंट बद्दल बोलूया आपण. करंट सर्वात जास्त कोण तयार करतं मग IE, मोर, लेस, मॉडरेट. ठीक आहे, या पद्धतीने एवढं बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला ट्रान्झिस्टर शिकताना आपल्या गरजेचे राहणार आहेत. पटकन एकदा डिस्कस करून घेऊ. बायपोलर जंक्शन डायोड म्हणजे BJT म्हणजेच काय ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये एकतर तुमचं PNP बनू शकतो किंवा NPN. त्याच्यामध्ये EBC येणार आहे. E म्हणजे इमिटर, B म्हणजे बेस आणि C म्हणजे कलेक्टर. मग त्याच्यामध्ये पण तुमचे NPN आणि PNP बनणार आहे. PNP ह्याच्यासाठी काय लक्षात ठेवलं आपण,
करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पी टू एन. ॲरो ज्या डायरेक्शनला असेल त्याच्या उलट्या साईडला पी साईड टू एन जाणार आहे, म्हणून पी टू एन. मग पी एन पी आणि एन पी एन. ठीक आहे, लक्षात ऑलवेज ठेवायचं आहे. इनपुट साईड ऑलवेज फॉरवर्ड बायस, आउटपुट साईड ऑलवेज रिव्हर्स बायस. ठीक आहे, काय सांगितलं तुमचा, जर आई जर मध्ये येत असेल तर आय बी आणि आय सी आउट जाईल. जर आई जर आउट जात असेल तर आय बी आणि आय सी इन येतील. त्याच्यानंतर आपण कॉमन इमिटर करून बघितलं आणि कॉमन बेस करून बघितलं. आपल्यासाठी मोस्ट आय एम पी एन पी एन कॉमन इमिटर. ठीक आहे, जी काय डोपिंग साईज आहे म्हणजे इम्प्युरिटी साईज आहे, तर इमिटर साईडला तुमची मोर असते, बेसला लेस असते, मॉडरेट कलेक्टरला असते. साईज कोणाची जास्त आहे? साईज सर्वात जास्त तुमचे कलेक्टरचे. का कलेक्टरचे? कारण की तो सर्वात जास्त सगळ्यांचे कलेक्ट करतो, म्हणून तो कलेक्टर साईज जास्त आहे. इमिटरची साईज मॉडरेटर असते, तर बेसची साईज लेस असते. सर्वात जास्त करंट कोण तयार करत आहे? ऑब्व्हियसली आय ई म्हणजे इमिटर. आणि बेस सर्वात कमी करत असतो आणि कलेक्टर मॉडरेट तयार करत असतो. ठीक आहे, अजून काय सांगितलं तुम्हाला, एन पी एन ट्रान्झिस्टर मोस्ट यूज का केला जातो? कारण त्याच्यामध्ये 2 एन टाईप यूज केले जातात, आणि 2 एन टाईप जर यूज केले तर तुमच्याजवळ मोर प्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील, आणि जर मोर प्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असले तर तुमचं मोर करंट जनरेट होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत BJT ट्रान्झिस्टर.